मित्रांनो, जे विद्यार्थी 2026 मध्ये लॉ सीईटी देणार आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी या सीईटीला रजिस्ट्रेशन केलं असेल किंवा या सीईटीला रजिस्टर करणार आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राने त्यांच्या नाशिक आवृत्तीमध्ये प्रकाशित केली आहे. तर या बातमीमध्ये सीईटी सेलने आधार कार्ड, अपार आयडी, डेट ऑफ बर्थ आणि नावाविषयी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सीईटी सेल या गोष्टींविषयी काय म्हटलं आहे आणि फॉर्म भरताना ज्या विद्यार्थ्यांच्या या डॉक्युमेंट्समध्ये अडचणी आहेत, अशा विद्यार्थ्यांनी आता काय करायला हवं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर आणि 5 इयर सीईटी साठी असणाऱ्या लाईव्ह बॅचेस 19 जानेवारी पासून ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू झाले आहेत. या बॅचेस मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच तुमची फक्त एक्झाम पुरतीच नव्हे तर एक्झाम झाल्यानंतर अगदी तुमच्या ऍडमिशन पर्यंत तुम्हाला गाईड करण्याचं काम करणार आहे. एक्झाम पूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून कव्हर केला जाणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम झाल्यानंतर ऍडमिशन प्रोसेस मध्ये तुम्हाला गाईड करण्याचं काम सुद्धा या बॅच मध्ये केलं जाणार आहे. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या लॉ कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी आत्तापासूनच सुरू करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूयात की महाराष्ट्र टाइम्स या न्यूजपेपरने या बातमीमध्ये काय सांगितलंय. तर विद्यार्थी मित्रांनो, या बातमीमध्ये सांगितलेलं आहे की कोणत्याही नावाने सीईटी अर्ज नोंदणी शक्य. तर इथे आपण ही बातमी सविस्तर वाचूयात. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सामाविक प्रवेश परीक्षा सीईटी अर्ज नोंदणी प्रक्रियेत उमेदवारांच्या आधार कार्ड, अपार आयडी तसेच 10वी व 12वीच्या गुणपत्रिकेतील नावांमध्ये तफावत असली तरी कोणताही अडसर राहणार नाही. नाव, जन्मतारीख किंवा अन्य वैयक्तिक तपशिलातील फरकामुळे कोणताही अर्ज अपात्र, नामंजूर किंवा बाद केला जाणार नसल्याचे स्पष्ट करत राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर केला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जर विद्यार्थ्याच्या डॉक्युमेंट्समध्ये नावामध्ये बदल असेल किंवा मग जन्मतारखेमध्ये बदल असेल तर अशा कारणाने कुठलाही अर्ज हा अपात्र किंवा नामंजूर केला जाणार नाहीये. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सीईटी कक्षाकडून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सीईटी अर्ज नोंदणी प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान अनेक विद्यार्थ्यांना आधार कार्ड, अपार आयडी आणि शैक्षणिक कागदपत्रावरील नावातील तफावतीमुळे अर्ज भरताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन सीईटी कक्षाने ऑनलाईन अर्ज प्रणालीत नाव भरण्यासाठी 3 स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये आधारप्रमाणे आपोआप नाव भरण्याची सुविधा, आधारप्रमाणे उमेदवाराने स्वतः नाव नोंदवण्याचा पर्याय तसेच 12वीच्या प्रमाणपत्राप्रमाणे नाव भरण्याची सुविधा समाविष्ट आहे. याशिवाय विद्यार्थी मित्रांनो, उमेदवारांना जन्मतारीख व इतर वैयक्तिक तपशील वैध पुराव्यानंतर हाताने भरण्याची सुद्धा इथे फॉर्म मध्ये तुम्हाला मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही वैध दस्तऐवजांच्या आधारे उमेदवारांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. नाव किंवा वैयक्तिक तपशिलांमधील तफावतीमुळे कोणत्याही उमेदवाराच्या पात्रतेवर परिणाम होणार नाही. अशा कारणावरून कोणताही अर्ज बाद केला जाणार नाही. सर्व उमेदवारांना कोणत्याही अडथळ्याविना अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येईल असे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात तुमच्याकडे आता जे डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट्सवरती तुमचं काहीही नाव असू द्या, तुमची डेट ऑफ बर्थ काहीही असू द्या, तर त्या डॉक्युमेंट प्रमाणे तुम्ही तुमची डेट ऑफ बर्थ इथे भरू शकता आणि तुमच्या फॉर्म मध्ये सीईटी सेल कुठल्याही प्रकारचं रिजेक्शन तिथे देणार नाहीये. म्हणजे तुमच्याकडे आता जे डॉक्युमेंट्स आहेत त्या बेसिसवरती तुम्ही तुमचे फॉर्म सबमिट करून घ्या आणि यानंतर ज्या वेळेस तुम्हाला कॅप राऊंडचे फॉर्म भरायला विचारले जातील तेव्हाच त्या कॅप राऊंडच्या फॉर्म मध्ये तुम्ही त्या चुका दुरुस्त सुद्धा करू शकता. तर आता इथे सांगितलं आहे की अर्ज नोंदणी दरम्यान जर अनावधाने विद्यार्थ्यांकडनं चुकीचं नाव किंवा माहिती भरली गेली तर त्याचा अर्ज प्रक्रियेवरती कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही. आवश्यकतेनुसार कॅप फेरी दरम्यान निर्धारित कार्यपद्धतीनुसार अशा तफावती दुरुस्त करता येतील. म्हणजे ज्यावेळेस तुमचे कॅप फॉर्म भरले जातील त्यावेळेस तुम्ही हे करेक्शन्स करू शकता. तसेच
विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता वैध पुराव्याच्या आधारे अर्ज भरावा. तांत्रिक अडचणींसाठी सीईटी कक्षाच्या पोर्टलवरील अधिकृत मदत केंद्र आणि हेल्प डेस्क सोबत संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. तर यांनी ते स्पष्ट सांगितलेलं आहे की आता जरी तुमच्या फॉर्ममध्ये करेक्शन असतील, चुका असतील, तर ते करेक्शन, त्या चुका तुम्ही कॅप राऊंडच्या फॉर्मच्या वेळेस दुरुस्त करू शकता. तसेच तुम्हाला काही अडचणी असतील तर सीईटी सेलचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा त्यांच्या वेबसाईटवरती त्यांनी दिलेला आहे. त्यासाठी तुम्ही डायरेक्टली सीईटी सेलला कॉन्टॅक्ट करून तुमचे इश्यूज जे आहेत ते सॉल्व्ह करू शकता. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट्सच्या आधारावरती आता तुम्ही फॉर्म सबमिट करून घेणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर ज्यावेळेस सीईटी सेल करेक्शन विंडो देईल किंवा कॅप राऊंडच्या वेळेस तुम्ही हे करेक्शन करू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या न्यूजमध्ये सीईटी सेलने या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे 23 आणि 24 तारखेला आपली फॉर्म सबमिशनची लास्ट डेट आहे आणि त्यानंतर 1 आणि 2 एप्रिलला 3 इयर लॉ सीईटी आणि 8 मेला 5 इयर लॉ सीईटी होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेची प्रॅक्टिस करण्यासाठी, या परीक्षेचं प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं लॉ सीईटीचं बुक आणि क्वेश्चन बँक आता Amazon वरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन तुम्ही हे बुक्स परचेस करू शकता आणि आपल्या प्रिपरेशनला सुरुवात करू शकता. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.